मनातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कोणत्या पक्षाच्या वतीने? मी उभाटा गटाकडून म्हणजे उमेदवारी दाखल केलेली आहे आणि 40 ताडपिंपळगाव गणातून मी उभा आहे. अच्छा. आता तुम्ही निवडणुकीसाठी प्रचारासाठी फिरता, गणामध्ये काय काय समस्या जाणवल्या तुम्हाला? समस्या तर गंजच आहे. रोड आहे, पाणी आहे, रस्ते आहे, वीज आहे, पाठाला पाणी नाही आहे, सामान्य जनता आरडती आहे, त्याच्याकडे कोणाचं ध्यान नाही. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे? आता ज्या मूलभूत गरजा आहे सर्वसामान्याच्या, समजा विजेच्या बाबतीत असेल, आता या बिबट्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न असेल, हे सगळे मुद्दे सामोरे घेऊन जातोय. तुमच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काय काय कामं केली आतापर्यंत? मी पहिल्यांदाच उभा आहे, त्याच्यामुळे मागची पार्श्वभूमी राजकारणाची अजिबात नाही. या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार? हेच आवाहन करणार आहे ना, शेतकऱ्यापर्यंत जे आहे त्याच्यापर्यंत ज्या स्कीमा आहे पंचायत समितीच्या त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करेल इमानदारीनं. गणाच्या विकासासाठी काय व्हिजन आहे तुमच्याकडं? आमच्याकडे हेच विजन आहे ना, जसे लाईट आहे, डीपी जळाला कोणाचा त्याला सहकार्य करणं, पाटाला पाणी सोडणं, काय जे असेल कोणाला पंचायत समिती ज्या स्कीमा असतील, तर मला तर माहीत नाही, गेल्यानंतरच समजा त्या पूर्णपणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेल. सत्ताधारी असा दावा करता की आम्ही शेतकऱ्यासाठी किंवा बेघरांसाठी घरकुल योजना राबवली, याच्यामध्ये कितपत तथ्य आहे? त्याचे काही काढायचं नाही, पण जर ते केलं असतं तर मग जनता जनार्दन ठरविल काय करायचं ते. त्याचे तर समजा दावे तर करणारच आहे ते, पण जनतेला माहिती आहे ना काय केलं. जर ते म्हणते तसं जर केलं तर आपला निर्णय बी तर जनतेच्या हातात आहे ना, माझ्या हातात तर नाही आहे. तर तुम्ही गणातून निवडणूक लढवतात, ताडपिंपळगाव गणातून, तर जिल्हा परिषदेच्या गटामध्ये कोण उमेदवार आहे तुमच्यासोबत? अण्णासाहेब पंडितराव शिंदे, माजी जिल्हा अध्यक्ष. चालेल.